ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 6 आत्मसंयम योग भाग पहिला. या अध्यायामध्ये भगवंताने ध्यानयोग, हठयोग, त्याचप्रमाणे ब्रह्मसाम्य योगाचे वर्णन केले आहे. तसेच योगाचे 3 प्रकारचे भेद, त्यांची लक्षणे आणि त्यांचे फल हे सांगून तो करीत असताना आपल्याला काय काय विघ्ने येतात आणि शेवटी त्याची प्राप्ती कशी होते इत्यादी थोडक्यात सांगितलेले आहे. हा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या अध्यायामध्ये आपल्या शरीरात असणाऱ्या कुंडलिनी शक्तीचे वर्णन केलेले आहे. या अध्यायामध्ये 497 ओव्या आहेत, त्यामुळे याचे 10 भाग होतील. तर सर्व भाग आपण सर्वांनी पाहावेत आणि कुंडलिनी शक्ती काय असते, ती जागृत कशी करावी याचे आपण ज्ञान करून घ्यावे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुंडलिनी शक्ती काय आहे आणि ती जागृत कशी करावी आणि श्री माताजी निर्मला देवींच्या कृपेत ती कशा प्रकारे जागृत करून घेता येते याची लिंक दिलेली आहे. आपण सर्वांनी कुंडलिनी शक्ती जागृतीचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. ओवी क्रमांक 1. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो, कृष्ण सांगती जो योग रूप. नंतर संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, श्रीकृष्णांनी योग रूपाचा मार्ग अर्जुनाला उपदेशिला, तो ऐक. सहजे ब्रह्मरसांचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. देवांनी अर्जुनाला ब्रह्मरसाची मेजवानी केली आणि नेमके त्याच क्षणी आम्ही सहजच तेथे पाहुणे म्हणून जाऊन पोहोचलो. कैसी दैवाची थोरी नेनिजे, जैसे ताण्हेलिया तोयसे विजे, की तेची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. आमच्या दैवाची थोरवी अशी की तहानलेल्याने पाणी प्राशन करावे आणि त्याला तेच अमृत हे गोडीवरून कळून यावे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. त्याप्रमाणे मला आणि तुम्हास झाले आहे, कारण हे ब्रह्म आपणास अनायासे प्राप्त झाले. तेव्हा धृतराष्ट्राने म्हटले, हे मी काही तुला विचारले नव्हते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमरांच्या. हे जाणूनी मणी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. या बोलण्याने संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी भारले आहे असे कळून आले. हे लक्षात घेऊन संजय मनात हसला आणि आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा धृतराष्ट्र पुत्रमोहाने व्यर्थ गेला आहे. यावेळी प्रतिपादन तर फार चांगले झाले आहे. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तेविची येरुसे घेईल म्हणून बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा. परंतु तो कृष्णार्जुन संवाद धृतराष्ट्राला गोड कसा बरा वाटेल, असे कसे घडून येईल, जन्मांधाला उजेड कसा दिसेल आणि तशात धृतराष्ट्र रागावेल म्हणून संजय उघडपणे बोलला नाही
पण मनातून तो भ्याला. परंतु श्रीकृष्णार्जुन संवाद बोलण्याची जी संधी प्राप्त झाली त्यामुळे संजय आपल्या मनात खूपच आनंदित झाला. तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्ठीचा प्रसंगू असे आयणीचा जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला. त्या आनंदाच्या समाधानाने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास आनंदाने सांगता येईल. तसेच गीता ग्रंथातील 6व्या अध्यायाच्या निरूपणाचा प्रसंग मोठा महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे क्षीरसागरातून अनेक रत्नांमधून अमृताची प्राप्ती महत्वाची होती, तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जेतुणी गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे. त्याप्रमाणे हा 6वा अध्याय म्हणजे गीता ग्रंथातील तत्वज्ञानाचे सार होय, किंवा विवेक सागराचे पैलतीर, किंवा योग संपत्तीचे उघडे भांडार होय. जे आदिमायेचे विश्रांती स्थान, ज्यांच्या वर्णनाला वेद समर्थ नाही, जेथून गीतारूपी लतेच्या स्वरूपाला अंकुर फुटतो, तो म्हणजे हा 6वा अध्याय. तो अध्याय हा 6वा वरी साहित्याची या बरवा सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊणी. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. तो हा 6वा अध्याय विशेषतः साहित्यातील ललित गुणाने चांगल्या प्रकारे खुलवून सांगितला जाईल, म्हणून सर्वांनी अगदी मन लावून ऐकावा. माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे खरे, परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन. जिये कोवळीकेचे निपाडे दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. ज्या अक्षराच्या मृदूपणाच्या बरोबरीत सप्तस्वरांनी कोमलता उणी ठरेल, त्याच्या मोहक गुणांपुढे सुगंधाची महती पण कमी होईल. ऐका, शब्दांच्या रसाळपणास लुब्ध होऊन कानांनाही जिभा फुटतील. बोलू लागताच इंद्रियांमध्ये एकमेकात भांडण लागेल. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा परी रसना म्हणे हा रसू आमुचा घ्राणासी भावो जाय परिमळाचा हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहनी देखता डोळ्याही पुरो लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. स्वभावतः शब्द हा श्रवणेंद्रियाचा विषय आहे, परंतु जीभ म्हणते शब्दातील रस हा माझा विषय आहे. नाकाला वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा, पण हे मराठी बोल सुगंध गुणाने नाकाचाही विषय होती. आणि नवलाची गोष्ट अशी की कवित्वाची धाटणी पाहून डोळ्यांचे असे समाधान होईल की हे लावण्याचे भांडारच लाभले आहे असे म्हणतील. जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे बोलू भुजाही आविष्कारे आलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुलिया भावी झोंबती परी तो सरिसेपणेची बुझावी
जैसा एकला जगचे भवी सहस्त्र करू. ज्यावेळी संपूर्ण वाक्य रचले जाते तेव्हा श्रोत्याचे मन त्याच्या भेटी करता बाहेर धाव घेते आणि शब्दांना दोन्ही हातांनी आलिंगन देण्यासाठी उत्कंठित होते. त्याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दांशी लगट करतील, परंतु हे शब्द सर्वांना सारखेच समाधान देतील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाला जागे करतो, तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण. पाहतया भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे. हे असो तुया बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरिली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. तसे या शब्दांचे व्यापकपणही असामान्य आहे हे लक्षात घ्या. त्याचे जे पठण करतील, भावार्थाचा विचार करून अभिप्राय जाणतील, त्यांना त्या शब्दामध्ये चिंतामणीचे गुण दिसून येतील. हे आता राहू दे. अशी ही मराठी शब्दांची सुंदर ताटे, त्यात मोक्षरसाची पक्वान्ने वाढवून मी निष्काम जनांसाठी ही ग्रंथरूपी मेजवानी केली आहे. आता आत्मप्रभा निच नवी, तेची करुणी ठाण दिवी. जो इंद्रियांते चोरुणी जेवी, तयासी चिफावे. येथ श्रवणाचे निपांगे, वीन श्रोतया भावे लागे. हे मनाचे निजांगे, भोगी जेगा. नित्य नवी असणाऱ्या आत्मप्रभेची समयी करून जो इंद्रियांच्या नकळत भोजन करेल, त्यालाच ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होईल. येथे शब्द ऐकण्यासाठी श्रोत्यांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय सोडून देऊन मनाच्या सामर्थ्यानेच या विषयाचा भोग घेतला पाहिजे. आहाच बोलाची वालिफ फेडिजे, आणि ब्रह्माचियाची आंगा घडिजे. मग सुखेसी सुरवाडिजे, सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. येरवी आगवी गोठी होईल, मुकया बहिरियाची. शब्दांचे वरवरचे दिखाऊ कवच सोलून काढून गाभ्यातील ब्रह्मभावाशी एकरूप व्हावे, नंतर सुखामध्येच सुखावून जावे. याप्रमाणे श्रोत्यांजवळ मनाचा हळुवारपणा येईल, तरच या श्रवणाचे सार्थक होईल. नाहीतर हे सगळे विवेचन मुक्या बहिराच्या संवादाप्रमाणे व्यर्थ जाईल. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतयांते कडसावे. जे येत अधिकार्ये स्वभावे, निष्काम काम. जिही आत्मबोधाची आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचुनी येथीची गोडी, नेणती आणिक. परंतु हे असो, आता सर्व श्रोत्यांना खडसावण्याची, कसोटी पाहण्याची काही जरुरी नाही. कारण सर्व श्रोते स्वभावतः ज्ञानी निष्काम असल्यामुळे या श्रवणाचे ते स्वाभाविकच अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीवरून पारलौकिक आणि ऐहिक सुखे ओवाळून टाकली आहेत, त्यांच्याशिवाय इतरांना या विषयाची गोडी कळणार नाही. जैसा वायसी चंद्र नोळखीजे, तैसा ग्रंथु हा प्राकृती नेणिजे. आणि तो हिमांशुची जेवी खाजे, चकोरासे. तैसा सज्ञानासी तरी हा ठाओ, आणि अज्ञानासी आन गाओ. म्हणून बोलावया विषय पहावो, विशेषे नाही. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्र ओळखता येत नाही, त्याप्रमाणे सामान्य संसारी जनांना हा ग्रंथ कळणार नाही.
आणि जसे चकोर पक्षीच चंद्रकिरणांचे सेवन करू शकतात, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ विश्रांतीचे स्थान आहे. अज्ञानी लोकांचा गाव दुसरा आहे, म्हणून याविषयी विशेष बोलावे असे नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. ते बुद्धी अकळिता साकडे, म्हणूनी बोली विपाये सापडे. परी निवृत्ती कृपा दीपउजियेडे, देखेन मी. परंतु बोलण्याच्या ओघात जे मी बोललो त्याबद्दल साधू संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्ण जे बोलले ते मी सांगतो. श्रीकृष्णाचे प्रतिपादन बुद्धीला आकलन होणे हे तसे कठीणच आहे. मग ते शब्दात गोवणे हे अशक्यच आहे. तरी पण माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपा प्रकाशाने मला त्याचे ज्ञान होईल. जे दिठीही न पविजे, ते दिठीवी न देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे, ज्ञान बळ ना तरी धातुवादाही न जोडे. ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परिसुहाता. जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टीशिवाय पाहता येते, परंतु त्यासाठी अतिंद्रिय ज्ञानाचे सामर्थ्य अंगी पाहिजे. असे पहा, सुदैवाने परीस जर हाती आला तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपू नोहे. म्हणून ते अपार माते आहे, ज्ञानदेव म्हणे. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रियान करवी. त्याप्रमाणे सद्गुरु कृपा झाल्यावर काय साध्य होणार नाही. माझ्यावर ती कृपा अगणित आहे असे ज्ञानदेव म्हणतात. त्या गुरु कृपेच्या आधारानेच माझ्या शब्दातून निराकार अशा परब्रह्माला मी साकार करीन. जे इंद्रियांना गोचर नाही त्याचा इंद्रियांकडून अनुभव आणून देईल. आईका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू, जो निसंगाचा सांगातू. तो म्हणे पार्था दत्त चित्तू, होई आता. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुणांचे वैभव जेथे वास्तव्य करतात, म्हणून त्याला भगवंत म्हणतात. आणि सर्व संग परित्याग केलेल्याचा सोबती आहे. तो श्रीकृष्ण म्हणाला, पार्था, आता इकडे लक्ष दे. आईके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाणे झणी मानी. एरवी विचारिजती जवदोणी, तव एकची ते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोही माझी. अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. कदाचित तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस, कारण विचारांनी ते दोन्ही एकच आहेत. नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा सोडून जर दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वतः पाहिले तर ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी दोघात काहीच अंतर नाही. जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे, एका चिठाया. ना तरी एकची उदक सहजे,
परी सिनाना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व हे जाणिजे योग संन्यासाचे. ज्याप्रमाणे भिन्न भिन्न नावांनी एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा एकाच स्थळी दोन मार्गांनी जावे, किंवा स्वभावतः एकच असलेले पाणी निरनिराळ्या भांड्यात जर भरले परंतु ते एकरूपच असते, तसे योग आणि संन्यास यामधील वेगळेपण आहे असे तू समज. आईके सकळ संमते जगी, अर्जुना गा तोची योगी, जो कर्मे करुणी रागी, नोहेची फळी. जैसी मही हे उद्धिजे, जनी अहम बुद्धी विन सहजे, आणि तेथी चितिये बिजे अपेक्षिना. ऐक, जो कर्म करूनही फळाविषयी आसक्ती धरत नाही, तोच या जगात सर्वानुमते योगी मानला जातो. ज्याप्रमाणे ही पृथ्वी वृक्षादिकांना अहंकारा वाचून जन्म देते आणि त्यांना येणाऱ्या फळाची अपेक्षा ठेवत नाही, तैसा अन्वयाचेनी आधारे, जातीचेनी अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी, परी साठो पुनोहे शरीरी, आणि बुद्धी करोनी फळवेरी जायेची ना. त्याप्रमाणे कुलधर्माला अनुसरून आपल्या जातीला अनुरूप असे जे उचित कर्म ज्या ज्या वेळेला करणे प्राप्त आहे त्या त्या वेळी तो करतो, ते त्याप्रमाणे योग्य प्रकारे करून, परंतु त्याचा देहाहंकार न बाळगता बुद्धीनेही मनात कर्माच्या फळाचा विचारही तो आणत नाही. ऐसा तोची संन्यासी, पार्थागा परियेसी, तोची भरवसे निसी योगीश्वरू. वाचुनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडीन बद्धक, तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो. असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे तू समज. ही योगयुक्ती न साधल्यामुळे जो स्वाभाविक नित्य नैमित्तिक कर्मे उचित असून बंधनकारक आहेत म्हणून सोडतो, परंतु ते कर्म सोडले की लगेच दुसरे एखादे कर्म करण्यास आरंभ करतो. जैसा क्षाळूनिया लेपू एकू, सवेची लाविजे आणिकू, तैसे न्याग्रहाचा पायिकू विसंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे, कपाळी आदीची आहे सहजे, की तेची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढती. ज्याप्रमाणे लेप धुवून टाकून लगेचच त्यावर दुसरा लेप लावणाऱ्या दुराग्रही चाकराप्रमाणे त्याची व्यर्थ कुचंबना घडते. डोक्यावर अगोदरच स्वभावतः गृहस्थाश्रमाचे ओझे आहे, ते नीटपणे न पेलता पुन्हा घाईघाईने संन्यासाश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाची. म्हणून अर्जुना, अग्निसेवा न सोडता आणि आचार मर्यादा न ओलांडता हा कर्मयोग स्वभावतःच आत्मसुख देणारा आहे. येथपर्यंत 51 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण पुढील भागात म्हणजे अध्याय 6 आणि भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.